अशा प्रकारे तुझी भाजी बांधलेली आहे. तर आम्ही घेऊन टाकतोय संपदापूचा नवरा. अरे काही जरा वेगळं झाला. हॅलो गाईज, वेलकम टू वी बघत चॅनल. तर आज जाम लेट ब्लॉगची सुरुवात केली. मी सकाळपासून काय झालं ते काहीच दाखवलं नाही, कारण की माझ्या फोनची झाली स्टोरेज फुल. ब्लॉग पण लेट अपलोड केला 3 वाजता आणि रील पण तेव्हाच पोस्ट केल्या. एकदम सगळं स्टोरेज फुल. डोक्याचा या घालताना म्हणजे वाटतं लागलेला. तर काय काय करू ते दाखवतं. आता जेवायला घेते मी, कारण की सकाळपासून जेवलो पण नव्हतं. मी ते उठल्यापासून त्या फोनच्या मागच लागलो. व्हॉट्सअप, इन्स्टा, स्नॅपचॅट सगळं डिलीट केलं. काहीच नव्हतं फोनमध्ये, फक्त कॅपकट होतं. तरी पण सेव्ह नव्हते होत व्हिडिओ. काहीतरी जुगाड केला मी, तर झाली सेव्ह. आता जेवून घेतं आणि बघू पुढं काय होतं त्या कंटिन्यू करा. 3 वाजत आले आणि मी जेवायला घेतलं वरण भात, सफेद वाटाण्याची भाजी, लोणचं आणि पापड. जेवून घेतो. ब्लॉग चालू आहे आपला. एंड इधर पत्ते खेल रहे गाइस और मेरा कैमरा ही खराब है. एक मिनट. जेवा जेवा. फोटो सेक्शन चालू आहे गाइस. भाऊस बहिणी काय गाणी होतं तो, कायचं गाणी होतं तुम्ही बनवलेलं तो. भावा बहीण नाती जपाती भावा बापू जमालकर भगत आणि परेश्वर फडके दोस्त होतं. 1998 साल. त्या टायमात त्याचे ब्रासलेट होता. ही लोक आता गव्हर्नमेंट व्हायला लागली. त्यांचा काही फायदा नाही. हे आता प्लॉटचं पैसे आणि गव्हर्नमेंट व्हायला लागली. ओके. आपल्याकडे यायचा, पायरो बसायचा, जुगानाला घेऊन त्यांची पाठी यायचा. पण साधा माणूस घमंडी नाही. आणि आमच्या 21 दिवसासाठी देवासाठी म्हणजे किती खेळायला यायचा, पण घमंड नव्हता. पण तशी आता पायरो बसा. त्या टायमाला त्याच्याकडे पैसा होता. ही लोक आता पैशावर झाली. ही लोक ना प्लॉट इकडून फॉर्च्युनर घेतात, थार घेतात. त्याचा काही फायदा नाही. पण शेतकरी मेहनतीमध्ये कमवला आहे. तो काय केला असो, पण त्याने रायगडची शान ठेवले. अशी होतो. ही आमची आत्या आहे गोटिवलीची. आता लाजते रोज लागतो सांगत. गणपती जे मामा ब्लॉग बघता का तुम्ही आमचा. मस्त वाटतं उलट घेतला बोललो. आमच्या दिदींचे तर पाय परत तुम्ही बघू शकता. एक नंबर गेले. तर काही चायनीज बनवायचे आणि आमचा शेफ चायनीज बनवणार आहे. शेफ चायनीज बनवणार असतो तुम्ही. बघतो नको टाकू ना. तो पर्सनल लाईफ झालं. आधीच बोले चीज गार्लिक ब्रेड. पाहुणी गेली आणि खायला लागली. ही खाते. कार घे आलेली आहे.
गाईज मी मागवले पिझ्झा मधून चीज गार्लिक ब्रेड. चिने कोकम कर का हिचे मागून 10 जण जेवून उठतील पण या बाईचा खायला तो जेवायला का ना असो नाही ते एक चिप्सचा पॅकेट का ना असो तो पण ना फक्त आईचं नाव आहे शाटबाराव आईचं नाव आहे शाटबाराव उद्या उद्या म्हणजे आईचं नाव आहे शाटबाराव खाटगो पटगो मामूस 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 घ्यायचा चोकन खायचं पैसे आईचं नावावं मामूस घ्यायचं खायचं पैसे आईचं नावावं. आई काय बोलशील याबद्दल? आई काय बोलशील? गाडी बघत लावा काय बोलशील? मामासनी गो नाव काढला मामासनी गो नाव काढलं आईचा 7-12 मामासनी गो नाव काढलं आईचा 7-12 वर्षी मामूच्या हातानं चोकन खाचन पैसे आईच्या नावावर मामूच्या हातानं चोकन खाचन पैसे आईच्या नावावर. गणपती बाप्पा आले गाडी चुकू 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 चुक चाले गणपती बाप्पा आले. Real guys. Chinese का तयारी राइस. This is a rice cooking. This is a paneer cutting. Paneer. Hello. This is a pula paneer. Kaku is a specialist. Is a puram pulling. Guys आता आपण टाइमपास करी. वहिनीच येईल. काय इथं नवस आता चिल्ली बनवते आणि इकडे आता आरती चालू झाली. आरती बोलायला काम एवढा लहान कुक तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही. मूर्ती लहान कीर्तिमान. दादा तुझे हे शब्द खूप मनाला चांगलं बोल. गाईज इथं फ्राय राईस रेडी झालेला आहे. आज जेवायला फ्राय राईस आणि काय बनवतं? पनीर चिल्ला. पनीर चिल्ली का ते चिल्ली बनवते. चिल्ली क्रिस्पी रातचे 3 वाजता. असं आहे का? 3 वाजता क्रिस्पी आणि आता चिल्ली. आमचा नवूश सब मिलेगा इधर. बघू शकता. यायचे देऊ शकता तुम्ही पुढच्या वर्षी. एक कुक 1 नंबर आहे. टेन्शन नाही. कोणाला काय ऑर्डर बिडर द्यायची असेल कशाला पण गणपतीला काय हळदी लागून पूजा बिजा काय असेल आहे टेन्शन नाही. नवूश बेटा वास घे. 1 नंबर वास सुटलेला आहे भारी. मग कुठून शिकला एवढी भारी कुकिंग? पोळ्या पण रेडी आहे मस्त गरम गरम आहे. आताच मी खाल्या 2. बनवताना मोदक करून नाही तर प्रसाद शिऱ्याचा प्रसाद वाटप. तर गाईस जेवायला घेतले फ्राईड राईस बनवले आज आणि पनीर चिली भाकर घेतले सोबत काला आणि पापड. भाजी असले पापड लागतो म्हणा. सगळे बसले जेवायला. जेवण दे देणार आम्हाला. शाटा गप जेव. सगळी एकत्र बसल्या नेहमी सारखे. आणि आम्ही जे आज खात आहोत एवढा चांगला तो एका माणसाने बनवलाय. राहू दे. तर यांनी पापड तळले. अद्रक लसूण टाकले घर मी खाऊनच नाही बघला तर खाऊन. आमचा शेफ आहे. चिली आणि फ्राईड खाऊन घेतो. तर काय शिरा आणि आज इतक्या दिवसातून मी पहिल्यांदा बसले. पैसे घेऊन आले मी. किती सगळं
5 रुपये मांडी 5 रुपये नाही येतं 5 रुपये घेतला नंतर आम्ही 10 20 रुपये केले टाक चल अशी बघतो तर का मग कोण आले चाल बघून मी पत्ता बघ पहिला मी 10 चालली 5 रुपये चालले मांदा कोणी चालते तुला पत्ता बघा नाही टाकलंच नाही 5 तुमच्यापेक्षा मी मोठी आहे मला माहित आहे हो बॅग माहिती ना मी मस्ती अच्छा हा 20 ते 40 झालं तर 2 सॉफ्ट्वेअर करायचं टेन्शन कमी मोबाईल काय करू लोकांना आले तर मोबाईल घेते तुला मोबाईल घेते तुला 10 रुपये देते मोबाईल घेते माझा ब्लॉग तू काढते नको काढा मोबाईल घेते 10 रुपये टाकले आणि 20 नाही टाकले एवढं उचलतं मग टाकलेच ना बघ 10 रुपये चालायला लागतील तरी याला तू एकटा अरे डायरेक्ट दाखव ना तू एकटाच येतो अरे राहून नाही मी आहे तर मग मी पॅक झालोच नाही मी बंद चालतोय चल बघ तुझं काय तू आता आम्ही दाखव मानला बघायचा हा मग चाल तू काही नाही गे 8 9 10 मी आलो 4 5 8 9 10 मी आलो 1 2 3 4 5 6 7 8 9 इंटरेस्टिंग गेम बोलायगा आलो कलर कुठला जे काय त्याने बँड ठेवलेला तो बँड ठेवलेला बघितला त्यांनी ए रडू नको बाळा मी पण चेंज करतो 500चा कलर होता तुझा आणि याचा नॉर्मल वाला फिक्का आम्हाला बारा डान्स करायचे रील शूट इने जीन्स टॉप घातला आम्ही कुर्ता घातलाय आम्ही बोललो जीन्स टॉप अलाउड नाही तुझा रेनकोट घालून आली रेनकोट घालून आली काय चाललंय नको रडू काय इथे लग्नात बिलकुल रडणार नाही कोणची माझे इजे नाही रडणार गाईज आमचं ऑरी माईक मध्ये गाणी बोलते आता तुम्ही सगळे बी ऐका बोला तर कसं वाटलं तुम्हाला आमच्या ऑरीचं गाणी नक्की सांगा लाईक करा केटी लागले खेलो खेलो किती कोण जिंकल 600 रुपये कोण जिंकल वाटतं असेल तर 2 चक्कर 700ची केटी लागली अशा प्रकारे तुझ्या माझी आणि तो जिंकलेला आहे पूर्ण 700 रुपये बघू द्या काय
मंत्र रे मंत्र मंत्र बोलले असं होतं. कालीच्या तर फोकी आहे गाईस, कालीच्या तर फोकी आहे. बारीक आमची तर पाहिजे तो हमारे पास एक ही मिलेगा 15 का एक समोसे आजवरती गाडीची गरज तर गाईस तुम्ही सगळ्यांनी सांगितलं का फॅमिली इंट्रोडक्शन द्या, पण फॅमिली अर्धे असतात अर्धे आता काकूस आहेत पण काका सण आहेत आणि पोरा इथे ते खेळतात म्हणून काकूसांचं इंट्रोडक्शन देते मी आज तुम्हाला. बघा कोण कोण आहेत. तर या सगळ्या ज्या बसल्या ना त्या सगळ्या बायका आमच्याच घरातल्या, कोणच बाहेरची नाही, सगळ्या सख्याच आहेत. तर आमची टोटल 4 घर आहेत, म्हणजे पप्पाचा पप्पा आणि 3 काका म्हणजे असे 4 आहेत. तर पहिले नंबरला येतं आमचा बाबा, म्हणजे आमचा बाबा आणि त्याच्या या 4 सुना, मम्मी आणि सुनताकू, संपदाकू आणि वैशाली आकू. आणि 2 नंबरला येतं ज्यांचं तर मी जात असतो, ज्यांचा 10 दिवसाचा गणपती आहे त्यांचं. पहिल्या नंबरला राजश्री आकू, दुसऱ्या नंबरला साधना आकू आणि तिसऱ्या नंबरला शिल्पा आकू आणि चौथी अजून पेंडिंग यायची यांच्यामध्ये. ती येईल आता काही वर्षां आणि मग नंतर 1 वर्षान येईल. नंतर मग येतं शीतल काकू जी पप्पाच्या 3ऱ्या काकाची सून असे एक, आणि दुसरी मामाशी गेले, दुसरी मामाची इथे गेले, त्यांनी माहेरी गेले म्हणजे म्हणून 3 आहे ब्लॉक मध्ये. तर जो 4 नंबरचा काका पप्पाचा त्याची ही मोठी सून प्रिया काकू आणि 2 नंबरची काकू आली नाही, बाहेर गेले, आणि 3 नंबरची स्वाती काकू आणि ही आणि ही आमच्या खानदानातल्या 2च पोरी आहेत. 2 आत्याशा आहेत आमच्या. बघा ही मोठी आत्या जिला रोंजनला दिले आणि ही बारकी आत्या जिला जामुलपाडला दिले, जिला तुम्ही बघत असता ब्लॉग मध्ये जास्त करून. आणि ही आई सगळ्यात मोठी. एक रील बनवलेली आम्ही त्या दिवशी गणपतीला, ज्याच्यामध्ये 2 आया बसल्या, त्यातून एक आमची आई आणि एक 2 नंबरची आई होती, ती यांची आई ना. आणि अशा आणि या सगळ्यांची ही एकूण ती एक सून सध्या तरी. आणि ही आहे संपदा काकूची बहीण. अशी आमची ही फॅमिली. त्या दाखवलं ना, ही या माहिती आहे सगळ्यांना कोण आहे त्या. ही आई पप्पाची मम्मी आणि ही मम्मीची मम्मी. हा आणि गाईस तुम्हाला सांगितलं नाही
ही आमची आत्ते आहे आणि माझी मामी पण लागते. सॉरी काही जरा वेगळं हे झाला कट करताना परत दुसरा दाखवतो. ही आमच्या पप्पाची मोठी बहीण आहे जी माझ्या सख्या मामाला दिले म्हणून माझी आत्या पण लागतं आणि मामी पण लागतं. आणि ही आमची बहीण आणि 2 काका इथे आहेत. तर आम्ही ना काय संपदापूचा नवरा आणि हा कॉमेडी काय वैशाल्यापूचा नवरा जिला तुम्ही उड्या मारताना बघले असेल त्याचा नवरा. आणि पप्पाला तर तुम्ही बघतच असता म्हणून पप्पा नाही सध्या ब्लॉग मध्ये. आणि हे जे नेहमी चेहरे बघत असतात ते सगळे काय कोण आहे मामा तिकडे. आणि हा जो आहे तो आहे पिंकी आत्याचा मोठा पोऱ्या. कोण काय वहिनीचा नवरा तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. हे जे नेहमी बघणारे चेहरे जे तुम्ही नेहमी बघत नाही त्यांना मी दाखवलंय. काकूसांची ओळख नव्हती. हा काकूसांची ओळख नव्हती म्हणजे तुम्हाला नेहमी ब्लॉग मध्ये फक्त आमच्या घरातली आणि यांच्या या तिघीच दिसत असतील बाकी कोण नाही दिसत. कारण की मी आमच्या घरातून यांच्या घरात असे जातच असतं 17 फेऱ्या आणि बाकीच्या ह्याच्यात नाही जात जास्त कारण की त्यांचं घर त्या साईडला आणि आमचं घर समोरासमोर आहे म्हणून. तर आता या बघा सगळ्या काकूचा आणि आत्याचा. समोसा सगळ्यांना वाटायला घेतले. चटणी आण पहिले उठले ना चटणी आण पहिले तुम्ही सांगू. अरे दे ना जरासा. अरे बाई काय द्यायचं नव्हता ना. अरे या माणसाला एवढा काळा दिला बघ ना. पत्ता गेला सगळी गाणी बिणी बोलून झालं सगळ्यांची वाजता आटली आता पत्ता गेलेला बसता गाई आता बघून लागत गंडालचं मी आता काय त्या जाऊ गे
तर आता 3:30 नाही 4:30 वाजता आणि बनवायला घेतले पोटॅटो क्रिस्पी म्हणजेच हनी चिली पोटॅटो बोलतात त्याला. पोटॅटो क्रिस्पी नाही बोलत मेन गोष्ट म्हणजे. आणि नवशीचं फोडणीची तयारी करते आणि वहिनी फ्राईज करून घेते. इनडायरेक्टली बनवतो आम्ही म्हणजे काही घरीच बटाटे कापतो पण आम्ही फ्राईजलाच तळून घेतो. आम्हाला झटसेपट काम करायचं आहे म्हणून. हां तुला सांगितलं काम करत. हा तो आणतो झाल्यावर मला कॉल कर मी आमच्या ते. नाही मी भूमीला आणतो. तर काहीच मागाशी चालतं पोटॅटो क्रिस्पी खाऊन आता 5 वाजल्या. 5 वाजता मॅगी घेतली खायला म्हणजे आपण दुपारी जेवत नाही मला असं वाटतं. म्हणजे काय दुपारी ना यासाठी भुकायला लागत आहेत ना. काय बोलायचं आहे ना. आता टोप भरून होती लेवल केली कशी जाईल. 5 वाजता मॅगी खाऊन आणि पोरा म्हणजे पोरानं काय बोलावा. एवढी भाकरी फेकायला लागेल खरं गु खायची स्वतः कसं स्वप्नावर मी खरं गु खायची स्वतः कसं झाले. 5:30 वाजले 12 अजून रडते. जिकडे तिकडे